ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही जाहीर आवाहन करतोय। सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं येत्या 17 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावरती सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तमाम मातंग समाज आणि अनुसूचित जातीत येणाऱ्या तत्सम जाती आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढत आहोत। अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करावं ही प्रमुख मागणी आज या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही करत आहोत। या मागणीमध्ये जी विषमता आहे म्हणजे जी आरक्षणाचं जे वाटप झालेलं आहे किंवा आरक्षणाचा आजपर्यंत मातंग समाज आणि इतर तत्सम जातींना जो लाभ मिळालेला आहे त्यामध्ये प्रचंड विषमता असल्यानं समाजाची आज दयनीय अवस्था आज आपल्यासमोर दिसते आणि ती आम्हाला शासन दरबारी मांडण्यासाठी 1 ऑगस्ट 2024 मध्ये जो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयाची अंमलबजावणी इतर 6 राज्यांमध्ये झालेली आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ही अंमलबजावणी करावी, तसा कायदा पारित करावा म्हणून आम्ही हा मोर्चा आयोजित करत आहोत। तसे दिनांक 17 जून रोजी होणारा सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा याची जी रूपरेषा आहे ती शाहू चौक सातारा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा पुढे देवी चौक मार्गे जाणार आहे। तोफखाना येथे लहुजी वस्त्र साळवे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कमाने हाऊस, देवी चौक, मोती चौक या मार्गे खनाळीतून शेख पाटी आणि पोलीस हेडक्वार्टर व शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे। त्याच्यामध्ये मोर्चामध्ये प्रामुख्याने ज्या घोषणा असतील त्या महापुरुषांच्या आणि आरक्षण मिळण्याबाबतच्या असणार आहेत। त्याच्यामध्ये कोणत्याही जातीला बाधा पोचेल किंवा कोणाच्या भावना दुखवतील अशी कोणतीही त्याच्यामध्ये घोषणा होणार नाही। त्याच्यामध्ये पिवळे आणि निळे झेंडे असतील, डोक्यावर पिवळी टोपी असेल आणि हा मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे समाप्त होईल। आज या ठिकाणी संघर्ष मोर्चाच्या बाबतीत आता सर्व तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळालेलीच आहे। हा मोर्चा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आज मातंग समाज एकत्रित येऊन वर्गीकरणाच्या विषयावर आज रस्त्यावर आलेला आहे। आमच्या आज आया बहिणी वगैरे या मोर्चाला सामील होणार आहेत। आमच्यामध्ये असणाऱ्या मुली देखील या मोर्चामध्ये कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी 1-2 मुली आम्ही लहान आमच्या त्याही थोडंसं मार्गदर्शन समाजाला करणार आहेत। आणि मी सर्व जिल्ह्यातल्या माझ्या सर्व मातंग बांधव माझ्या बहिणी या बहिणी असतील यांना आज या ठिकाणी आव्हान करतो, इतर सर्व जाती धर्माच्या ज्या या आरक्षणाच्या संदर्भात जेवढ्या 59 जातीमध्ये असणाऱ्या ज्या वर्गातल्या ज्या काही लोक असतील त्यामध्ये बुरुड समाजाशी वगैरे आमचे संपर्क झालेले ही लोक देखील आमच्याबरोबर त्या मोर्चाला समावेश राहणार आहे। इतर कुठल्याही याच्यावर आम्ही न काय बोलता वर्गीकरणावरती आमची न्याय हक्कासाठी आम्ही या शासनाला विनंती करणार आहोत आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान द्यावा असे आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ती निवेदनद्वारे आम्ही ती मागणी करणार आहोत। त्यांनी या अधिवेशनामध्ये आमचा हा न्याय आम्हाला देण्याचे योग्य ते दिशेनं वाटचाल करावी असं आम्ही त्यांना आव्हान करतो। एवढंच आमचं मुख्यमंत्री आणि या राज्य सरकारकडे मागणं राहणार आहे।